काय सांगू बाळा तुला, तू जेव्हा पोटात होती तेव्हा तुझी आजी लय लाड करायची माझा. मी जे म्हणाल ते करायची, मला एक काम करू देत नव्हती, खाऊ पिऊ घालायची. का? कारण मी तिला वंशाचा दिवा देणार होते. पण झाली तू. मग काय, तिने मला एवढा छळ केला, एवढा छळ केला, पण तुझा बाप नुसतं बघायचा, एक शब्द बोलत नव्हता. मग काय, त्यांना वाटलं दुसरा मुलगा होईल, पंचमी झाली, तिसरी पण पोरगी झाली. मग तिथून बाळा माझा वनवास चालू झाला. तुझी आजी तर आजी, तुझी आत्या पण छळ करायला लागली माझा. तू म्हणते ना तुझ्या आत्याला आजीला का असं तू कुचक्यावानी करती, कारण त्यांनी लय छळ केलेला आहे माझा. आम्हाला लय जुने दिवस आठवतात, म्हणून ही माणसं माझ्या मनात उतरलेली आहेत बाळा. तुझा बाप पण, ते म्हणतात ना वेळेसोबत काही जखमा भरत जातात, पण काही जखमा अशा असतात वेळेसोबत अजून खोल होत जातात. ती पोरगी जाणती म्हणून बघायला सुद्धा आली नाहीत. ती आजी तर जाऊ दे, तुझा बाप सुद्धा बघायला आला नव्हता. मी महिन्याने आले होते रिक्षाने तुला घेऊन एकटी. तू एवढ्याच्या हातात होती माझ्या ती बॅग. मी स्वतः आलते का, तर मी पोरीला जन्म दिलता ना. मी चुकी केली ती पोरीला जन्म देऊन, वंशाचा दिवा नाही दिला म्हणून. तुला माहिती का बाळा, जेव्हा चिमी झालती तेव्हा मला 2-2 दिवस जेवण देत नव्हती तुझी आजी. माझ्यासमोर असं ताजं जेवण खायचे आणि मला अशा शिळ्या भाकरी द्यायची. मी तसंच गप खायचे. तुझी आजीची क्यू करते ना क्यू, ती आजी त्या लायकीची नाहीये, सरडा आहे सरडा. मी तर त्या म्हातार वयात तिचा छळ केला तर ती जसं माझा आधी करत होती छळ तसं, तर तिच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला. पण बेटा माझ्या आईने मला असे संस्कार नाही दिले. ती पण एक कोणाची तरी आईच आहे, म्हणून मी झालं गेलं सगळं विसरून जाते. पण माझ्या मनातल्या वेदना अजून ताज्या आहेत बेटा. देव करो मी जे दिवस बघितले ते माझ्या पोरीने कधी नाही बघावं.